नमस्कार मित्रांनो, आज आपण रव्यापासून नाश्ता बनवूयात। बघा मी ते रव्यापासून बनवलेला आहे आणि हा पटकन 10 मिनिटात बनतो आणि खूप टेस्टी आणि हेल्दी पण आहे। चला तर आपण आता रेसिपी बघूयात। नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत। बघूया, इथे मी एक वाटी थोडी कमी रवा घेतलेला आहे, इथे दही घेतलेला आहे, बटाटा किसून घेतलेला आहे, छोटी वाटी इथे बेसन घेतलेला आहे, एक टोमॅटो छोटं एकदम छोटं, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। पातेल्यामध्ये आपण रवा घालून घेऊयात। यामध्ये आपण हे दही घालूयात। छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण छोटी एक वाटी बेसन घालून घेऊयात। बघू शकता एकदम छोटी वाटी आहे। हे पण छान मिक्स करून घेऊयात। आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करूयात, एकदम थोड्या प्रमाणात, आणि हे छान मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये किसलेला बटाटा घालून घेऊयात, कांदा, टोमॅटो, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊयात, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ। हे आता आपण छान मिक्स करून घेऊयात। लागल्यास यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मोठं जास्त पातळही नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे। आपल्याला हा नाश्ता तव्यावर बनवायचा आहे। हे तवा मी गरम केला आहे। बघा, नॉनस्टिक तवा नसला तरीही चालेल, माझ्याकडे नॉनस्टिकचा नाही आहे। तवा गरम झालेला, मी त्यावर तेल लावून घेते। यावर आता आपल्याला तेलावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा छान होऊ द्यायचा आहे। बघा इथे असं झाला आहे ना, असंच या साईडनं झाला की आपण तो पलटून घेऊयात। आणि याला झाल्याशिवाय हा निघत नाही, त्यामुळे जोपर्यंत हा होत नाही नीट तोपर्यंत होऊ द्यायचं। जबरदस्तीने हे काढून बघायचं नाही आहे। बघा आता इकडच्या साईडनी हा झालेला आहे, म्हणून हा या साईडनी निघतोय। या साईडनी जरा काढायला जड जातंय, तर तो जेव्हा होणार तेव्हाच ते निघणार। आता पण काढून बघू शकता, हा झालेला आहे। आता आपण याला पलटून घेऊयात। पराठा आपला नाश्ता दोन्ही साईडनी छान रेडी झालेला आहे, बघू शकता। आता आपण सर्व करूया। इथे आपला नाश्ता बनवून रेडी आहे। तुम्ही पण बनवा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।